के वेस्ट वॉर्डला त्या सोसायटीने प्रत्येक वेळेला तक्रारी केल्यात, परंतु त्याची दखल घेतली नाही. ज्या ठिकाणी ते कबुतरांना धान्य टाकलं जातं तिथं अनवॉन्टेड ग्रोथ या कबुतरांची त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे धान्य टाकायचं जर बंद केलं तर त्या ठिकाणी कबूतर येणार नाही. म्हणून मला सन्माननीय मंत्री महोदयांना सांगायचं, हा विषय फक्त दादरच्या कबूतर खाण्यापुरती मर्यादित नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने धान्य टाकण्यात येतं, कबुतरं गोळा केली जातात, मला हेही सांगायचं आहे, माझी मामी तर गेली पण तिच्यासोबत वॉकला ज्या बाकीच्या महिला होत्या त्या सुद्धा त्याच्यातल्या दोघी तिघी जणी आजही या त्रासाने त्या ठिकाणी बाधित आहेत. आणि त्यामुळे मला नम्र विनंती सभापती महोदय करायचं आहे की या ठिकाणी मुंबईच्या सगळ्याच ठिकाणी किंवा राज्यातही जर अशा पद्धतीने कुठे असेल तर हे कबुतरांना धान्य टाकण्यावरती निर्बंध आणण्यात यावं, एवढंच सांगायचं आहे. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांच्या भावना या बाबतीतल्या अतिशय तीव्र आहेत. पुन्हा एकदा महानगरपालिकेला महिन्याभरामध्ये कबूतरखान्यांचा ड्राईव्ह घेण्याचे निर्देश दिले जातील आणि तात्काळ कबूतरखाने बंद करण्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेनं कारवाई करावी असे देखील निर्देश दिले जातील. प्रश्न क्रमांक 3, 3163 श्रीकांत भारतीय. 3163. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, नागपाड्यातील एका इमारतीच्या तळघरातील पाण्याच्या टाकीत गुदमरून 4 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बाब मार्च 2025 मध्ये निदर्शनास आली. करण्यात यावी. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या गंभीर प्रकरणामुळे दुर्लक्ष केल्यास भविष्यात याचे गंभीर परिणाम आपल्यावर भोगावे लागेल. श्री प्रकाश सुर्वे. प्रवीण स्वामी. 1993 मध्ये महाप्रलयंकारी भूकंप मराठवाड्यामध्ये झाला होता. त्या तालुक्यातील अनेक गावे क्षतिग्रस्त झाली. त्यापैकी 37 गावांचे पुनर्वसन शासन आणि इतर स्वयंसेवी संघटनांच्या वतीनं, ऑर्गनायझेशनच्या वतीनं करण्यात आलेले होते. तसेच लोहारा तालुक्यातील माकणी धरण व उमरगा तालुक्यातील बेन्नीतुरा प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या अनेक गावांचे पुनर्वसन झालेले होते. या 30 ते 40 वर्षापूर्वी झालेल्या पुनर्वसनामध्ये आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.